आई मला एक वाक्य नेहमी म्हणायची, ते मला इतकं कोरलं गेलेलं आहे डोक्यामध्ये. आई मला म्हणायची, ऐसी जगा बैठ जहाँ कोई न कहे उठ. म्हणजे यू क्रिएट युअर ओन स्पेस थोडक्यात. मग ती उद्योगामध्ये असेल, व्यक्ती म्हणून असेल किंवा विद्यार्थी म्हणून असेल, यू क्रिएट युअर ओन स्पेस. सो डोंट कम्पीट विथ अदर. कुणाला काही जेव्हा करायचं असतं ना, तेव्हा पहिला प्रश्न असतो, तुमच्याकडे भांडवल आहे का? म्हणजे तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे, इतर काही गोष्टी करायच्या आहेत, तर पहिला सगळ्यांचा एक प्रश्न ठरलेला म्हणजे तुमच्याकडे भांडवल आहे का, आणि ते तू कसं उभं करणार. आणि सगळ्यांचाच हा जो यक्ष प्रश्न आहे, सगळ्यांना अडचणीचा वाटणारा प्रश्न आहे. त्याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि हा सगळा प्रश्न, त्याच्यातल्या ज्या काही अडचणी असतात, भांडवल उभारायचं कसं, त्याची जोखीम काय आहे, ती जोखीम घ्यायची कशी, ती जोखीम कमी कशी करायची, याच सगळ्या गोष्टींवर, याच सगळ्या प्रश्नांवर आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी अजय कौटिकवार. दे आसरा फाउंडेशन आणि यशस्वी उद्योजकच्या उद्योजक कट्टावर तुमचं मनपूर्वक स्वागत. या विषयावर खूप महत्त्वाचा हा विषय आहे. आर्थिक प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. आणि गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित फडणीस सर. या क्षेत्रात सरांना 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. IIT मुंबईतून त्यांनी PhD केलेली आहे, CA आहे, CS आहेत, आणखीन खूप डिग्र्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. आत्ता बोलण्यातून खरा परिचय तो तुम्हाला होईलच. आणि या सगळ्या विषयावर आज ते आलेत आणि आत्ता आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. सर, उद्योजक कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी थोडा रिसर्च करत होतो जेव्हा आपल्या या गप्पांसाठी. आता ह्या सगळ्या इतक्या डिग्र्या तर आहेतच तुमच्याकडे, पण तुमच्या लिंक्डइनवर तुम्ही एक जे वाक्य टाकलं आहे ते वाक्य सांगा आणि त्याचा अर्थ सांगा. त्याच्यात तुम्ही म्हटलं की मी स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे. आता तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या सगळ्या पदव्या मिळवल्या, जगभर तुम्ही जाता, व्याख्यानं देता, तरी तुम्ही स्वतःला विद्यार्थी समजता. अगदी खरं आहे. आपण म्हणतोच की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतोच. तुम्ही ज्याचा उल्लेख केला लिंक्डइनवरती, तिथे मी असं लिहिलं आहे, स्टुडंट ऑफ प्रोफाऊंड विजडम ट्रेडिशन्स ऑफ भारत असं म्हटलं आहे. कारण भारतामध्ये समृद्ध ज्ञानपरंपरा आहेत. आज आपण इंडियन नॉलेज सिस्टम्स किंवा भारतीय ज्ञानपरंपरांचा उल्लेख करतो. भारतीय ज्ञानपरंपरा या 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे कसं, ज्याला आपण म्हणू कौशल्य, रूढार्थी अर्थाने पोटार्थी विद्या, आणि दुसरी आहे ती जीवनविद्या. तर काहीसं मला असं वाटलं की पोटार्थी विद्येच्या मागे आज माणसं एवढी धावत आहेत की जीवनविद्येचा विसर पडला आहे. आणि जर जीवनविद्या जर आपण जोपासली नाही, तर ज्या वेळेला अडचणीचा प्रसंग आपल्या आयुष्यात येतो, त्यावेळेला आपण कोलमडून जाऊ शकतो. आणि म्हणून पोटार्थी विद्येबरोबर जीवनविद्या सुद्धा जोपासली पाहिजे. माझ्या बाबतीत सुदैवाने त्याचं बीजारोपण माझ्या आईने माझ्या खूप बालपणी केलं. पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला असं वाटतंय की तुम्ही म्हणालात तसं मी विद्यार्थी आजच्या कौशल्यांचं देखील आहे. कालच मी AIच्या एका कोर्सला एनरोल केलं. पण त्याचबरोबर मी ऋषीचिंतनाचा विद्यार्थी आहे, की हे जे ऋषीचिंतन आहे ते मनुष्य घडवणार आहे, आणि केवळ भारतीय नव्हे, पूर्ण विश्वामध्ये. आणि म्हणूनच आज आपल्याला असं दिसतं की भारताबद्दल आकर्षण, त्याच्या ज्ञानपरंपरांबद्दल खूप आहे. पण कुठेतरी आपला समाज कदाचित आपल्या शिक्षणातल्या दोषामुळे असेल, त्यापासून तुटलेला आहे. म्हणून माझ्या मनामध्ये असं आहे की त्याचा अभ्यास आपण करायचाच, पण तो केवळ माझ्यापुरता मर्यादित न राहता तो अधिकाधिक समाजापर्यंत जावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे. आणि एका प्रकारे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर माझं पुढचं जीवनध्येय ते आहे असं मी म्हणेन. पण त्याचबरोबर शिकत राहणं ही मानसिकता सदैव असलीच पाहिजे. सतत नवीन कौशल्य, म्हणजे थोडक्यात आपण आपल्याशी रोज स्पर्धा करत राहायला पाहिजे. मी कालच्यापेक्षा आज अधिक कसा चांगला असेल, माझ्यामध्ये कुठली कौशल्य मला विकसित करू मी इच्छितो, आणि मला ती का केली पाहिजेत, कशी केली पाहिजेत. तर हे एकदा मनोभूमिका तयार झाली की आपण एका सकारात्मक चांगल्या शृंखलेमध्ये अडकतो, वाईट शृंखलेत जाण्याच्या ऐवजी. तर त्यामुळे हे शिकत राहणं हे आनंदाचा विषय असतो. सर, तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला. पण एक गैरसमज असा आहे ना की पुढे जायचं म्हणजे अरे प्राचीन आपण कशाला बघायचं, काय आहे त्याच्यात, ते तर काय सांगितलं की सगळं सोडा, पैसे सोडा, बाकी काही करू नका आणि निवृत्ती मार्ग. पण नेमकं उलट तुम्ही
सांगताय की खरा अर्थ काय, आणि तुम्ही तर सगळं तुमचं करिअर अर्थकारणामध्येच घडवलं. म्हणजे पैसा जोडायचा कसा, तो वाढवायचा कसा, बरोबर. आणि याचबरोबर तुम्ही हेही सांगता की ही यासाठीच जी तुमची प्रेरणा आहे ना, ती प्रेरणा ही त्यातनं आलेली आहे, त्या परंपरेतनं आलेली आहे. बरोबर. हे जोडता कसं? खरंच असं आहे की म्हणजे प्राचीन परंपरेचा काय म्हणतो आपण, लिगसी सांगणं, वारसा सांगणं म्हणजे काहीतरी निवृत्ती मार्गाला जाणं किंवा काही न करणं, आणि तुम्ही नेमकं उलट सांगताय की नवीन गोष्टी शिका. कालच तुम्ही एका AI कोर्सला हो. शिकून आलात तुम्ही. म्हणजे आता मी हे एनरोल जोडायचं केलाय, कसं? तो काही दिवस चालेल आता कोर्स, पण मी एनरोल केलाय आत्ताच. नाही, तुम्ही अगदी खूप चांगला हा प्रश्न विचारलात. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याकडे ही अशी चुकीची भूमिका का निर्माण झाली, तर अध्यात्म म्हणजे निवृत्तीनंतर करण्याची काहीतरी गोष्ट असं आपल्याला वाटलं. एक आपण साधं उदाहरण घेऊया. जेव्हा आपण एखादं नवीन गॅजेट घेतो त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं. ते मॅन्युअल आपण ती वस्तू भंगारात काढायच्या वेळेला कधीच वाचत नाही, आपण ते आणल्यानंतर वाचतो. तसं जन्म झाल्यानंतर हे जे बीजारोपण जर झालं तर ते आयुष्याचं मॅन्युअल आहे. ते जर लहानपणीच सगळ्यांना ते विचार मिळाले, शालेय विद्यार्थ्यांना मिळाले, तर आयुष्य त्यांचं घडू शकतं. आणि मगाशी ते तुम्ही म्हणालात की आज आपण खरं म्हणजे चर्चा करणार आहोत भांडवल उभारणी आणि जोखीम व्यवस्थापन. तर ह्याच्यात सुद्धा एक गंमत आहे, म्हणजे त्यानंतर आपण नंतर बोलू गप्पांच्या ओघामध्ये. पण गुंतवणुकीचं एक महत्त्वाचं तत्त्व मी पाळतो, ते म्हणजे गुंतवणुकीचं तो तत्त्व हे की कधी रिटर्न्सच्या मागे किंवा परताव्याच्या मागे जाऊ नका. तुमच्या जोखमीचं व्यवस्थापन करा. जेवढं जोखमीचं व्यवस्थापन तुम्ही चांगलं कराल तेवढे रिटर्न जरा बाय प्रोडक्ट ते त्यातनं निर्माण होतात. तुम्ही त्याच्या मागे धावलात तर अशा जोखमी ओढवून घेता की तुम्हाला त्याचा पत्ताच लागत नाही. आता इथे जीवनविद्येचा संबंध तसाच आहे. एकदा जीवनविद्या तुम्ही अंगीकारली, ही त्याला आपण अध्यात्म खरं म्हणजे म्हणतो, जे चुकीच्या अर्थाने म्हातारपणी करण्याची गोष्ट असं एक चुकीचा समज झालेला आहे, किंवा केवळ स्वतःची साधना आणि एवढ्याच पुरतं त्याची मर्यादा अनेक वेळा लोकांनी घातली आहे. पण तसं नाही आहे. ही जीवनविद्या आहे. म्हणजे मी जीवन कसं उत्तम फुलवलं पाहिजे माझं, ह्याच्यासाठी ती विद्या आहे, आणि ती लहानपणीच दिली पाहिजे. ती म्हातारपणी शिकून काय उपयोग आहे. तर इथे सुद्धा कसं आहे की जर ही विद्या मी अंगीकारली तर आयुष्यातल्या ज्या जोखमी आहेत, म्हणजे अडीअडचणीचा काळ आहे, तो त्यातनं मी तावून सुलाखून आनंदाने निघून बाहेर पडू शकतो. मग अपयश आलं तरी पचवू शकतो, अडचणी आल्या, नैराश्य आलं तरी ते पचवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. तरच यश मिळतं. तर ह्याचं जेव्हा आपण व्यवस्थापन उत्तम करतो त्यावेळेला यश तर मिळणारच आहे. ह्याचं जे व्यवस्थापन करू शकत नाहीत, अपयशाचं व्यवस्थापन करू शकत नाहीत, नैराश्याचं व्यवस्थापन करू शकत नाहीत, त्यांना मग यश मिळत नाही. त्यामुळे यशाचा मार्ग ह्या गोष्टींचं व्यवस्थापन करणं आहे. आणि म्हणून इथेही जीवनविद्येचं महत्त्व आहे. जसं आपण भांडवलाच्या बाबतीत किंवा गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणतो जोखीम व्यवस्थापन, ते जोखीम व्यवस्थापन इथेही लागू पडतं. असं मला ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे त्याचे रिटर्न्स Exactly. आयुष्यभर तुम्हाला ॲब्सोल्युटली मिळतात. ॲब्सोल्युटली खरंच आहे. सर, आता आपण याच विषयावर हे करूया. तर आता जसं म्हटलं ना, प्रत्येक गोष्ट करताना भांडवल पाहिजे असतं. हो. म्हणजे बिझनेस उभारायचा आहे तुम्हाला किंवा बिझनेस वाढवायचा आहे, प्रत्येक गोष्टीला भांडवल लागतं. बरोबर. तर आता तुम्ही एवढी वर्ष याच्यात काम करतायत, याचे पर्याय काय असतात? म्हणजे जेव्हा एखाद्याला बिझनेस वाढवायचा असतो किंवा उभारायचा असतो, त्यांनी कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे, भांडवल जमवायचं कसं? बरोबर. आज सुदैवाने काय झालंय की सगळ्यात मोठं भांडवल झालंय ज्ञानाचं भांडवल. पैशाचं भांडवल हे नंतर येतं. ज्ञानाच्या भांडवलाची जर आपण जोपासना केली, आणि त्याच्या बाबतीत मराठी तरुणाला खूप फायदे आहेत. म्हणजे सामान्य मराठी तरुणाच्या दृष्टीने विचार केला, अगदी माझीही पार्श्वभूमी विचार केली, तर पैशाचं भांडवल घरात नव्हतं, पण ज्ञानाचं भांडवल आपल्या घराघरांमध्ये आहे. मग ह्या ज्ञानाचं भांडवल जर आपण जोपासलं तर आज त्याला किंमत खूप आहे. म्हणजे ज्याला आपण आज इंग्रजी भाषेमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो, ती काय आहे? तर तुमची बुद्धिसंपदाच आहे. इथे फक्त आवश्यक काय होतं की तुमच्या बुद्धिसंपदेला तुम्ही योग्य प्रकारे त्या विचार जे आहेत तुमचे त्याला आकार देणं. बऱ्याच वेळेला कुठे माणसं कमी पडतात, तर विचार हे वरवरचे आणि उथळ राहतात. त्याच्याऐवजी तुमच्या मनामध्ये जी काही उद्योजकीय कल्पना आहे ती जर आपण लिहून काढली, आणि लिहून काढल्यानंतर जी स्पष्टता येते मनामध्ये, की मग त्यातनं आपल्याला त्याचे खाचखळगे दिसतात. बरोबर. ते उदाहरण गंमत सांगायची झाली तर मी थोडा वेगळ्या अर्थाने मी म्हणतोय, मला काही अशा कन्सल्टिंग असाइनमेंट्स आल्या होत्या ज्या सौदी अरेबियामध्ये ज्यांना काही उद्योग सुरू करायचे होते फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बाबतीत. तर सौदी अरेबियामध्ये काय म्हणतात की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना तुम्ही त्याच्याबरोबर एक रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क बनवून द्यायला पाहिजे, की ह्या धंद्याचं तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कसं करणार आहात.
जर तुम्हाला तेच माहिती नसेल तर तुम्ही धंदा करायलाच योग्य नाही. तर हे कसं निर्माण होतं की हे तुम्ही स्वतः लिहून काढल्यामुळे, हे तुम्ही विचार केल्यामुळे, तर ही जेवढी जेवढी स्पष्टता तुम्ही आणत जाल तेव्हा ते तुम्हाला त्याचे खाचखळगे काय असू शकतील आणि त्याचं मला व्यवस्थापन कसं करायचं आहे ह्याची स्पष्टता यायला लागते. आणि ती जेवढी स्पष्टता तुमची अधिक चांगली असेल तेवढं भांडवल तुमच्या मागे धावून येतं. तुमच्यात जरी स्पष्टता नसेल, तुमचा विचार खूप सवंग असेल, उथळ असेल, तर भांडवल येणार नाही. कारण भांडवल जो तुम्हाला देणार आहे तो पण जोखीम घेतो तुमच्यावर. तुमची जेवढी स्पष्टता असेल, तुम्ही जेवढा त्याच्यामध्ये वेळ गुंतवून गोष्टी स्पष्टतेने लिहून काढल्या असतील तर तेवढी तुमच्या मागे भांडवल येतं. आता भांडवल उभारण्याची अनेक साधनं आहेत. एक म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्या पारिवारिक आपल्याला काही प्रमाणात सहाय्य मिळू शकतं की ज्यातनं एक प्रारंभ होऊ शकतो. ज्यांच्याकडे पारिवारिक शक्यता नाही त्यांना आज व्हेंचर कॅपिटल सारखी माध्यमं आहेत की ज्याच्यामध्ये तुमची चांगली जर संकल्पना असेल, तुमच्याकडे स्पष्टता असेल, तुम्ही त्या दृष्टीने भरपूर अभ्यास केलेला असेल तर लोक तुमच्यावरती ही जोखीम घ्यायला तयार असतात. पण तुमची स्पष्टता फार आवश्यक असते. तिसरं असं असू शकतं की हळूहळू तुम्ही एकदा ह्या जोखीम भांडवल हे घेऊन, व्हेंचर कॅपिटल घेऊन जसे मोठे होता तसं शेवटचा टप्पा आपल्याला माहिती आहे की पब्लिक इश्यूपर्यंत लोक पोचतात, बरोबर. पण एका टप्प्यावरती उद्योजक कुठे अडखळतो की समजा काही प्रमाणात मला भाग भांडवल परिवाराने दिलं, व्हेंचर कॅपिटलिस्टने दिलं, काही प्रमाणात त्या गाडी रुळावर यायला लागली, त्यातनं उत्तम आता मला नफा मिळायला लागला, तर तो नफ्याची गुंतवणूक करून स्वतःच्याच माध्यमातनं हे भाग भांडवल निर्माण करणं, ह्या गोष्टीकडे माझ्या अनुभवामध्ये बऱ्याच उद्योजकांचं लक्ष नसतं. म्हणजे उद्योग ते उत्तम करतात, त्यातनं त्यांना पैसेही सुटतात, पण ते जे पैसे आहेत ते परत योग्य गुंतवले जात नाहीत. आणि ते न गुंतवल्यामुळे काय होतं की जेव्हा जेव्हा अडचण येते त्यावेळेला परावलंबित्व येतं. पण जर माझेच भाग भांडवल जर चांगल्या प्रकारे काम करत असेल, मी माझ्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये कष्ट करतो, पण माझा पैसाही जर कष्ट करत असेल आणि उत्तम परतावा मिळवत असेल तर त्याचा परिणाम, सुपरिणाम हा माझ्या परिवारावर होतोच, पण त्याचबरोबर माझ्या उद्योगासाठी भाग भांडवल घरातनंच निर्माण होतं. कारण त्या माझ्या व्यवसायातनं जे निर्माण झालं त्याला मी आणखीन पंख फुटवलेले असतात. तर ते जर आपण केलं नाही आणि ते अतिशय अल्प दराने गुंतवत राहिलो तर तुमचा उद्योग चांगल्या प्रकारे चालवत आहे तुम्ही, सगळं असतं, पण त्याचं जो एक वृद्धी करायची वेळ येते त्यावेळेला पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागतं. आणि ज्या ज्या वेळेला हे भाग भांडवल येतं, विशेषतः व्हेंचर कॅपिटलिस्टकडनं, त्यांची परताव्याची अपेक्षा प्रचंड जास्ती असते. आणि केवळ परताव्याचाच विषय नसतो, ते अर्थातच तुमच्या उद्योगामध्ये नाही म्हटलं तरी इन्व्हॉल्व होतात. तर हे इन्व्हॉल्व कमीत कमी व्हावं त्यांनी, म्हणून जेवढं तुम्ही स्वतःचंच भांडवल निर्माण कराल तेवढं ते उपयोगी असतं. आणि म्हणून प्रत्येक मराठी तरुणांनी उत्तम गुंतवणूकदार होणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही काही काळाने उद्योग निर्माण करणार असाल, कधी कधी काय करायला लागतं, काही काळ मी नोकरी करीन, संचित माझं साठवीन आणि मग त्यानंतर मी उद्योजकीय वाटचाल सुरू करीन. काही जणांच्या घरामध्ये पार्श्वभूमी असते, ते त्यामुळे त्यांना पाठबळ लगेच मिळतं. काहीही असो, पण तुमचा पैसा हा उत्तम गुंतला पाहिजे, याच्याबद्दल शंकाच नाही. सर, तुम्ही भांडवलाबद्दल बोललात आणि गुंतवणूक ते पण सांगितलं. असं वाटतं ना, गुंतवणूक करणं म्हणजे फक्त हे काही मोठं, काही लाख रुपये, काही कोटी रुपये असेल तरच मी काही गुंतवणूक करू शकतो. जे मध्यम वर्गातली मंडळी आहे, गुंतवणूक म्हणजे काय आणि ती कसं करायला पाहिजे, वैयक्तिक दृष्टिकोनातून आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून, हे एकदा सांगा. मग आपण या दोन्हींचं जोखीम त्यावर बोलूया. बरोबर. आपण आता 2 टप्प्यांमध्ये बोलू. जसं तुम्ही म्हणालात तसं की उद्योजकीय गुंतवणूक म्हणजे माझ्याच उद्योगामध्ये जी गुंतवणूक आपण करतो, तर त्यावेळेला अर्थातच आपल्याला त्या धंद्याचा अनुभव असतो आणि त्यामुळे आपण जी व्यवसाय वृद्धी करणार आहोत ती डोळसपणे आपण करत असतो. पण त्याच्यामध्ये एक काळजी ही घ्यावी लागते की एक ढोबळमानाने आपण असं म्हणू की धंद्यामधले खर्च 2 प्रकारचे असतात. एक प्रकारचा खर्च असतो जो तुमच्या विक्रीशी निगडित असतो आणि दुसरा प्रकारचा असा असतो की जो वेळाशी निगडित असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याला नोकरीला ठेवलं तर त्याचा जो पगार असतो तो ते वेळेशी निगडित असतो. काही प्रमाणात तुम्ही इन्सेंटिव्ह देत असाल, पण काही खर्च असे असतात, जसे उदाहरणार्थ तुम्हाला लागणारा कच्चा माल, ह्याचा खर्च हा तुमच्या विक्रीशी थेट निगडित असतो. तर सगळ्यात पहिल्यांदी कुठल्याही उद्योजकाला उद्योजकीय गुंतवणूक करताना ही काळजी घ्यायला लागते की आपण अकारण
कुठल्याही प्रकारच्या फिक्स कॉस्ट म्हणजे ज्या वेळेशी निगडीत आहेत, जे खर्च वेळेशी निगडीत आहेत, ते अकारण वाढवत नाही ह्याकडे लक्ष द्यायला लागतं. म्हणजे एक गमतीने असं म्हटलं जातं की बऱ्याच वेळेला लायबिलिटी हा शब्द लोकांच्या खूप डोक्यावर बोजा निर्माण करत असतो. लायबिलिटी म्हणजे काय? मी लोकांकडनं घेतलेले उसनवारीने पैसे. आणि बऱ्याच वेळेला लायबिलिटी हा शब्द म्हटल्यानंतर आपल्या निगेटिव्ह अँटीना जागृत होतात. पण खरं म्हणजे ही जी गुंतवणूक आपण वेगवेगळ्या असेट्स म्हणजे संसाधनांमध्ये केलेली असते, ती करायच्या आधी आपण खूप विचार केला पाहिजे. म्हणजे आपण एक उदाहरण आता घेऊ की 2 बिझनेस मॉडेल्स आहेत. एक आपल्याकडे पूर्वी मेरू नावाचं बिझनेस मॉडेल होतं, जे आता पुन्हा रिव्हाइव्ह झालं काही प्रमाणामध्ये. आणि दुसरं जे आहे ते ओला किंवा उबरचं मॉडेल आहे. मेरूमध्ये काय होतं की त्या सगळ्या टॅक्सी ज्या होत्या त्या कंपनीच्या मालकीच्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संसाधनं निर्माण केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना कर्ज घ्यावी लागली. पण ओला आणि उबरच्या मालकीच्या टॅक्सीच नाहीत, त्यामुळे त्यांनी त्या रिस्क जी आहे कमी की केली. संसाधनं निर्माण केल्यामुळे ज्या फिक्स कॉस्ट तुमच्यावरती येतात त्या त्यांनी कमी केल्या खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे आपल्या उद्योजकीय जेव्हा आपण गुंतवणूक करतो त्यावेळेला ह्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं. जेव्हा आपण गुंतवणूक म्हणजे एक वैयक्तिक गुंतवणूक ह्या नात्याने म्हणतो, तर ती गुंतवणूक काय असते? तर मी बचत करत असतो. म्हणजे थोडक्यात माझं मिळणारं उत्पन्न वजा माझा खर्च ही माझी बचत झाली. पण बचत समजा आपण कल्पना करू की दर महिन्याची होणारी बचत आपण बँक अकाउंटमधनं काढली, ती एका लॉफ्टवरती नोटांच्या स्वरूपात ठेवून दिली. रोज सकाळी कामावर जाताना त्याचं ते बघितलं आहेत ना सगळे पैसे आणि कामावर गेलो, तर तिथे आपली बचत सगळी साठत जाईल. पण ती अतिशय वाईट गुंतवणूक असेल, कारण त्या पैशातनं तुम्हाला परतावा 1 रुपयाचाही मिळणार नाही. उलट त्याच्यातनं महागाईमुळे त्या सगळ्याची त्याचा ऱ्हास होणार आहे. पण जेव्हा तुम्ही पैशाला काम करायला लावता त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. मग पैशाला 2 प्रकारे कामाला लावता येतं. एक म्हणजे दुसऱ्याला व्याजी देऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून, म्हणजे त्यांच्या उद्योगामध्ये गुंतवणूक करून. तर मी नेहमी असं म्हणेन की मराठी माणूस हा परंपरेने लोकांना पैसे व्याजी देत राहिला, बँकांसकट. की मी तुम्हाला व्याजी देतो. आपण कधी बँकेमध्ये असा प्रवेश करत नाही की अरे मी तुम्हाला व्याजी देतोय पैसे. आपण या भूमिकेतनं जातो की मी तुमच्याकडे ठेव ठेवतोय. पण प्रत्यक्ष तेच करतोय आपण पैसे व्याजी लावतोय. पण पैसे जेव्हा आपण व्याजी लावतो तेव्हा आपल्याला 6 ते 7% परतावा मिळतो जेमतेम. पण जेव्हा आपण उद्योगामध्ये गुंतवणूक करतो, मग मी उद्योजक असेन म्हणून किंवा मी नोकरदार असेन म्हणून, ते जेव्हा मी उद्योगामध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेला माझा परताव्याचा दर हा प्रचंड जास्ती वाढतो. आणि त्यामुळे आपल्याला विचार करून मुद्दामून उद्योगांमध्ये गुंतवणूक करायला शिकलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, उद्योगांचाही अभ्यास आपला सुरू होतो की हे विशिष्ट उद्योग का एवढ्या चांगल्या प्रकारे वाटचाल करतायत, काय त्याची सूत्र आहेत. जर मी उद्योजक असेन तर त्या सूत्रांचा वापर माझ्या उद्योगात मी करू शकतो. जर मी नोकरदार असेन तरीसुद्धा एका माझ्या करिअरमध्ये त्या सूत्रांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे उत्तम प्रकारे डोळसपणे वेगवेगळ्या ज्या संधी आहेत त्याच्याकडे बघणं, कंपन्यांच्या पण काय संधी आहेत, कंपन्या कुठल्या क्षेत्रातल्या पुढे जाऊ शकतात, त्या का पुढे जात आहेत, ह्याची कारणमीमांसा करणं, ह्यातनं आपण खूप शिकतो. वैयक्तिक आणि आपला पैसा कष्ट करायला लावण्याची पण आपण शक्यता वाढवतो जेवढा ह्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा. असं आपल्याला ढोबळ मनाने म्हणता येईल. म्हणजे उद्योगामधली गुंतवणूक आणि वैयक्तिक गुंतवणूक याचे दोन्ही मी थोडक्यात आयाम मांडले आपल्यासाठी. सर, तुमच्या सगळ्या बोलण्यामधनं ना एक विचार करणं, अभ्यास करणं याच्यावर खूप जोर दिसतो. आणि नेमकं उद्योजकांमध्ये याच गोष्टींची कमतरता असते. आपल्याला काय करायचं, येतो पैसा, आहे पैसा, गुंतवला, हे केलं आणि पुढे निघालो. नव्या सगळ्या प्रवाहात तर याला खूपच आवश्यकता आहे. तर उद्योजकांनी या अभ्यासासाठी काय केलं पाहिजे, अशा काही 2-3 गोष्टी तुम्ही सांगाल का? इथे मी थोडीशी एक गंमत सांगतो की गंमत अशी आहे, मी असं गमतीने म्हणतो की चांगला गुंतवणूकदार कोण होऊ शकतो, तर मी गमतीने म्हणतो चांगला ड्रायव्हर हा चांगला गुंतवणूकदार होऊ शकतो. चांगला ड्रायव्हर कोण, म्हणजे उदाहरणार्थ माझंच जर गोष्ट घेतली तर आता 1987 सालापासून मी कार चालवतोय, बरोबर. साधारण 2012 मी बाईक घेतली मोठ्या वयात आणि बाईक चालवतोय. एवढ्या वर्षांमध्ये 37 वर्षांमध्ये 38 वर्षांमध्ये मी 20 वेळा पण हॉर्न वाजवलेला नाही.
माझी मी बाईक चालवतो त्याच्यामध्ये मी हॉर्नच वाजवलेलं नाही. याला कारण काय आहे तर त्याचं सूत्र आता मी मांडतो. सूत्र मी माणूस हॉर्न का वाजवतो तर आपल्या समोरची जी गाडी आहे तो गाडीवाला झोपलाय अशी आपली भावना असते. पण आपण जर त्याच्या काचेतनं बघितलं तर तो तो हळू का झालाय आपल्याला कळतं. उद्योगातही आपल्याला हेच करावं लागतं, गुंतवणुकीतही हेच करायला लागतं. माझ्या समोरच्या वाहनाकडे बघून पुरेसं नसतं, तर माझ्या समोरच्या वाहनाच्या खिडकीतून मला समोर बघावं लागतं की त्याचं काय चालू आहे, त्याच्यासमोर कोण आहे. त्याप्रमाणे तो रिॲक्ट करतो. समजा पुढचं वाहन हळू झालं तर तो हळू होणार आहे, मग मी त्याला हॉर्न वाजवून उपयोग काहीच नसतो. तर धंद्यामध्ये हे एक सूत्र कसं लागू पडतं तर धंद्यामध्ये बऱ्याच वेळेला काय असतं, उद्योजक फक्त आपल्या ग्राहकांकडे लक्ष ठेवतात. ह्याचं संदर्भ मी कुठे आणतोय तर मला माझ्या ग्राहकांच्या ग्राहकांकडे बघायला पाहिजे. म्हणजे माझे जो ग्राहक आहे तो मला आज धंदा देतोय, पण त्याचे जे ग्राहक आहेत त्याच्यावरती त्याचा उद्योग अवलंबून आहे. तर त्याचे जे ग्राहक कोण आहेत त्याच्यावरती परिणाम करणारे घटक काय आहेत हा मी कुतूहलाने जरी अभ्यास केला तरी सुद्धा माझ्या वल्नरेबिलिटीज की माझ्यावरती जोखीम उद्या कुठनं येऊ शकते ह्याचा मला अंदाज यायला सुरुवात होते. आणि त्यामुळे मी ज्याला आपण म्हणतो की मी नेहमी भविष्याचा वेध घेणारा होतो. मी केवळ आत्ताचा विचार करणार होत नाही. आणि जो माणूस भविष्याचा वेध जास्ती चांगला घेऊ शकतो तो चांगला गुंतवणूकदार होतो, तो चांगला ड्रायव्हर होतो आणि तो चांगला उद्योजकही होतो. कारण भविष्यवेधी जर आपण नसू, इतिहासाचा उपयोग शिकण्यापुरता आहे पण इतिहासाचा त्याच्या पलीकडे उपयोग नाही. सगळं ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या भविष्यात घडणार आहेत. त्यामुळे मी आज जर वर्तमानात केवळ इतिहासाच्या आधारावरती जगत राहिलो तर माझंच भविष्य मी संकटात टाकणार आहे. आणि म्हणून मला भविष्यवेधी होण्याची आवश्यकता आहे. मग ते गुंतवणूकदार म्हणून असेल, उद्योजक म्हणून असेल, अगदी नोकरदार म्हणून सुद्धा मला भविष्यवेधी व्हायला लागतं. कारण आज स्थिती अशी आहे की आज कोणाच्या नोकरीवरती कुठल्या प्रकारचं संकट येईल हे ज्या प्रकारे तंत्रज्ञान बदलत आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मी जर म्हटलं की माझी आत्तापर्यंतची पुण्याई एवढी आहे, मला एवढ्या परीक्षांमध्ये रँक्स मिळाल्या किंवा मला डॉक्टरेट मिळाली, त्याचा आजसाठी काही उपयोग आहे का मला तर काहीच उपयोग नाही. हां, त्यातनं जे काही ज्ञान मिळालं त्याचा संदर्भ आहे आज, पण मला त्याचा भविष्यवेधी विचार केला पाहिजे की त्याचा किती उपयोग होऊ शकेल का मला नवीन तंत्र, नवीन कौशल्य शिकायला लागणार आहेत किंवा तेच वापर करण्यासाठी मला काही नवीन करावं लागेल का हे मला शिकत राहायला लागतं. नाहीतर त्या पुण्याईवरती मी सतत जगू नाही शकणार. हे खूप न्यू लर्निंग ज्याला म्हणतात ना, म्हणजे सतत शिकत जाणं आणि हो. त्यापासनं हे करणं. बरोबर. सर, तुम्ही एक जोखमीचा मुद्दा हे केला. कुठलीही गोष्ट करताना जर रिस्क मॅनेजमेंट, जोखमीचं व्यवस्थापन केलं, बरोबर. पण हे करायचं कसं? काही असं एक उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला हे सगळं समजावून सांगा. बरोबर. आता एखादा तुमचा उद्योग आहे असं आपण धरून चालूया. त्या आपण एक विषय घेऊया की एखादा माणूस हा ऑटो कॉम्पोनंट बनवणारा आहे, बरोबर. तर ऑटो कॉम्पोनंट जेव्हा मी बनवतो, आज मला खूप ऑर्डर्स येत आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे ऑर्डर्सचा प्रवाह येत आहे, सगळं बरोबर आहे. पण जेव्हा मी माझ्या ग्राहकाच्या दृष्टीतनं बघायला लागतो त्यावेळेला तो काय करतोय, त्याच्यात काही उद्योगामध्ये बदल करतोय का, म्हणजे तो हळूहळू उदाहरणार्थ ज्याला IC इंजिन्स म्हणतो आपण, इंटरनल कॉम्ब्युशन इंजिन ज्याला म्हणतो, ज्याच्यावरती पेट्रोल डिझेल गाड्या चालतात, तिकडनं आता इलेक्ट्रिककडे जातोय का. मग तो इलेक्ट्रिककडे जाणार असतील तर पूर्वी ज्या IC गाड्यांमध्ये 2000 कॉम्पोनंट्स लागत होते ते आता मला फक्त 200 त्या गाड्यांना लागणार आहेत. आणि त्या कॉम्पोनंट्समध्ये माझा कॉम्पोनंट आहे का. म्हणजे माझा जो काही माझा उद्योग आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमी आहेत. एक म्हणजे माझं जे उत्पादन आहे किंवा माझी जी सेवा आहे त्यालाच काय जोखमी आहेत की त्याच्यातनं नवीन प्रकारची रचना उभी राहू शकते का. एक दुसरं उदाहरण घेऊया आपण. कोडॅक सारखी कंपनी जी आजच्या जेन झीला माहिती नाही पण तुमच्या आमच्या पिढीला माहिती आहे की एकेकाळी खूप मोठा फोटोमधला ब्रँड, पण ती कंपनी अडचणीला का आली तर डिजिटल टेक्नॉलॉजीकडे वळलीच नाही. त्यांच्याकडे होती टेक्नॉलॉजी पण त्यांना असं वाटलं की आपली फिल्म बेस्ड टेक्नॉलॉजीवरती ते एवढा मोठा जो धंदा उभा आहे तो सगळा नामशेष होईल, म्हणून त्यांनी ते तंत्रज्ञान आणलंच नाही, दुसऱ्या कोणीतरी आणलं आणि मग त्यांचा धंदा नामशेष झाला. थोडक्यात मला जेव्हा रिस्क किंवा जोखमीचा विचार करतो तेव्हा मला पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक रिस्क काय आहेत की माझ्या उद्योगाचं म्हणजे माझा जो धंदा आहे, जे उत्पादन आहे, सेवा आहे, त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये जो काही परिणाम घडतोय त्याच्यामधनं काय संकट आहे का किंवा काय संधी आहेत का, हा एक भाग झाला. दुसरा असतो ऑपरेशनल रिस्क की हे जे मी करतोय ते करताना जे काही मला गोष्टींची पूर्तता करायला लागते, त्याची गुणवत्ता टिकून ठेवायला लागते, त्याच्यासाठी काही प्रक्रिया निर्माण करायला लागतात, त्याच्यामध्ये काही जोखमी निर्माण होत नाहीत ना. तर उदाहरणार्थ काही उद्योग
आपण केमिकलचा विचार करू, हे आहे ना रिस्क किंवा जोखमी खूप जास्ती असतात. काही धंद्यांमध्ये त्या कमी असतात, पण इतर काही जोखमी असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ आजचं मॉडर्न रिटेलचं आपण बघूया, किंवा आजच्या ज्या नवीन परिवहनाच्या संधी निर्माण झालेल्या आहेत, आज ह्यांचा ग्राहकांशी एक टच पॉईंट असतो, त्याच्यातनं काही जोखमी निर्माण होऊ शकतील का? की बाबा समजा माझ्या ग्राहकाशी माझ्या कर्मचाऱ्याची वागणूक जर चुकीची झाली तर त्यातनं काय निर्माण होऊ शकतं? आज नवीन वेगवेगळ्या प्रकारची असे प्रश्न निर्माण होत आहेत. तर मला ह्याचा एक सर्वंकष विचार करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये कसं आहे की हेच जर मी करत बसलो तर धंदा कधी करू, हा प्रश्न होऊ शकतो. पण ह्याला एक छान तत्व आहे, त्याला म्हणतो आपण 80-20. 80-20 म्हणजे काय? तुम्ही 20% वेळ द्या, आता 100% देऊ नका. पण ज्याला आपण हाय लेवल रिस्क असतात त्याचं जर मॅनेजमेंट आपण केलं नाही तर मग आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, आणि ते समजून घ्यायला खूप वेळ लागत नाही. ज्या ढोबळमानाने तुमच्या महत्त्वाच्या ज्या जोखमी आहेत त्या जोखमी कुठल्या आहेत आणि त्याचं व्यवस्थापन करण्याची रचना तुम्ही तुमच्या उद्योगात कशी केलेली आहे याचा विचार तुम्हाला करायला लागतो. जसं मगाशी मी म्हटलं की फिक्स कॉस्ट आपल्या खूप वाढू न देणं, त्याचं खूप वाढल्या तर त्याच्या बोजाखालीच एखादा धंदा दबून जातो. पण त्या न वाढता मी काही ज्याला आपण म्हणतो रिस्क शेअरिंग करू शकतो का? म्हणजे माझ्याच जो सप्लायर आहे त्याला मी ते व्हेरिएबल कॉस्ट बेसिसवरती कॉम्पन्सेशन देऊ शकतो का? म्हणजे आउटसोर्सिंग 2 प्रकारे होऊ शकतं. एक म्हणजे पूर्णपणे माझं काम मी दुसऱ्याला दिलं आणि त्याला वेळेच्या अनुसार त्याचा खर्च दिला. दुसरा प्रकार असा होऊ शकतो की मी त्याच्याकडनं जे मिळणारं प्रत्यक्ष उत्पादन आहे त्या उत्पादनाशी मी जोड लावून त्याला खर्च देऊ शकतो. या 2 प्रकारे मी खर्च करू शकतो. तर ह्या सगळ्याचा विचार मला एक उद्योजक म्हणून करणं, किंवा जर मी नोकरदार असेल तर माझ्या म्हणजे ज्या कंपनीत मी नोकरी करतो तिथे सुद्धा हे कशा प्रकारे डायनॅमिक चालू आहे, म्हणजे ह्याचं एकदा आपल्याला बोध आला की त्याला, आत्ता मी ह्या तपशिलात जात नाही, पण त्याला लिव्हरेज ॲनालिसिस म्हणतात. आणि या लिव्हरेज ॲनालिसिस म्हणजे आपल्या लहानपणी शालेय ह्याच्यामध्ये म्हण होती की भाकरी का करपली, घोडा का अडला, तर त्या सगळ्याचं उत्तर होतं न फिरवल्याने. हां, भाकरी जर फिरवली नाही तर ती करपते, घोडा फिरवला नाही तर तो अडतो. तसंच आजच्या काळामध्ये एक असं आपल्याला म्हणता येईल की ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला नाही आणि त्याचं पुढे जर आपण कसं येणार आहे हे बघितलं नाही तर अनेक गोष्टी आपल्या अडतील. तर त्या अडू नयेत म्हणून आपल्याला त्याचा विचार हा भविष्यवेधी करण्याची आवश्यकता आहे. तर खूपच महत्त्वाचं आहे हे सगळं बदलणं. आणि भाकरीचं जे उदाहरण दिलं नाही तर करपून जातं. बऱ्याच वेळेला असं होतं की या सगळ्या प्रवासात कुठेतरी ठेच लागते, कुठेतरी माणूस पडतो, त्याला पुन्हा वर उभं राहायचं असतं. अशा वेळेस ज्याला आपण रूढार्थाने शब्द अपयश असं म्हणतो, कधी आपल्याला अपयश मिळतं, कारण यश मिळवायचं असलं तर अपयशाचं महत्त्व किती असतं या सगळ्या ह्याच्यात. आणि आपल्या इथं म्हणतो ना, एखादी गोष्ट जमली नाही की अरे तो नाही जमत, असं न करता आत्ता तुम्ही गप्पांमध्ये जे तुमचं उदाहरण तुम्ही सांगितलं, आज तुम्ही एवढ्या उंचीवर आणि जगभर तुम्ही कंपन्यांना कन्सल्ट करता, तुमचा सल्ला घ्यायला येतात, पण तुम्हाला अनेक ठिकाणी याचा सामना करावा लागला आहे. तुमचं उदाहरण देऊन तुम्ही काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की मी तर खरं म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती याची एक मालिकाच केली आहे की अपयश, अडचणी आणि नैराश्यावर मात असं. कारण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी मला अपयश आलं, कधी यशानंतर पण अपयश आलं. म्हणजे मी CA, CMA, कंपनी सेक्रेटरी, CFA 4 परीक्षांमध्ये राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आलो, पण माझा प्रारंभ CA एंट्रन्समधल्या फेल्युअरनी झाला. मी एक आज चांगला गुंतवणूकदार आहे, माझा परतावा 30% जास्ती आहे, पण माझा प्रारंभ एक लिमन ब्रदर्सच्या क्रायसिसच्या वेळेला प्रचंड मोठा लॉस बुक करून झाला. मी क्रिकेटर आहे, मी चांगल्या प्रकारे लेदर बॉल क्रिकेट खेळतो, पण एका टप्प्यावरती माझा जो लेफ्ट आर्म स्पिनरचा जो एक ऑर्थोडॉक्स लेफ्ट स्पिन आहे तोच माझ्या हातातला गायब झाला. त्याला मिळवण्यासाठी मला खूप झगडायला लागलं परत. तर त्यामुळे अपयश आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी येतं, पण अपयश म्हणजे अपराध नसतो. अपराध म्हणजे काय? मी कोणाचं तरी दुसऱ्याचं नुकसान करतो. अपयश म्हणजे माझं नुकसान होतं, मला काही वेळ अडचणीत सापडल्यासारखं वाटतं, पण अपयश म्हणजे हा अंतिम टप्पा कधीच नसतो. अपयश आपल्याला एवढ्या गोष्टी शिकवून जातं की त्याच्यातनं आपण अनेक गोष्टी पुढे त्यात ती अपयश ज्या कारणांमुळे आलं त्या टाळतो. इतर ठिकाणी पण त्याच्यामध्ये आपल्याला इतर ठिकाणी जर अपयश आलं असतं त्याच्यापासून पण आपण दूर राहतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्यावेळेला आपल्याला अपयश येतं त्यावेळेला खचून न जाता, आणि मगाशी तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रश्न विचारलात
की इथे ही भारतीय ज्ञानपरंपरेतली जीवनविद्या उपयोगी पडते. आणि माझं सुदैव की माझ्या आईने माझ्या अगदी बालपणी त्याचं रोपण केलं. आणि त्यामुळे ज्या वेळेला माझ्यावरती संकटाचा काळ आला, म्हणजे अगदी मी जेव्हा व्यवसायाला 91-92 साली पहिल्यांदा प्रारंभ केला, त्यावेळेला सुद्धा नोकरीमध्ये मला काही आलेले कटू अनुभव, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पुश टू दी वॉल, अशा स्थितीमध्ये मी काहीही नसताना, फक्त ज्ञानाचं भांडवल असताना स्वतःच्या व्यवसायाला प्रारंभ केला 92 साली. त्याला तर एवढी वर्ष लोटली. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा ही पुढे जाण्याची जिद्द जी असते आपल्याला, ती ह्या जीवनविद्येतनं मिळते, की असो अडचण आली तरी सुद्धा मी पुढे जाऊ शकतो. तर त्यामुळे ही जी स्वतःवरचा जो विश्वास आहे, म्हणजे विवेकानंदांनी आपल्याला खूप ह्याबद्दल सजग केलेलं आहे, की तुमचा इतर कोणावरती श्रद्धा असो वा नसो, ईश्वरावर असो वा नसो, पण तुमची स्वतःवरची श्रद्धा जोपासा, की तुमच्यामध्ये तुम्ही त्याच ईश्वराचा एक बिंदू आहात आणि तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. ती शक्ती त्याचं जागरण करा. आणि त्या शक्तीचं जेव्हा आपण जागरण करतो, ज्या वेळेला आपण अंतर्मुख होतो, त्यावेळेला त्याचं आपण जागरण करू शकतो. आजच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बहिर्मुख असतो, सतत बाहेरचे जे आकर्षण आहे त्याच्यात आपण ओढले जातो. पण दिवसाचं निदान 10 ते 15 मिनिटाचा वेळ आपण जर अंतर्मुख झालो, आपण जर आपल्या क्षमतांचा विचार केला, तर अनेक वेळा संकटातनं आपल्याला मार्ग मिळतात. आणि वैयक्तिक संकटही माझ्या जीवनात खूप आली आणि दीर्घकालीन आली, पण त्यातनंही बाहेर पडण्याची शक्ती, म्हणजे आर्थिक वेगळी, पण वैयक्तिक जी संकटं असतात ती पण दीर्घकालीन टिकणं, हे सुद्धा एक अडचणीच्या त्या टप्प्याला सुद्धा मी सामोरं गेलो आहे. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी, आणि मी तुम्हाला दुसरी एक गंमत सांगतो, मला वयाच्या 40मध्ये ऑस्ट्रिओआर्थरायटिस झाला. म्हणजे तो इतका सिव्हिअर होता की जिने उतरून जाणं मला अशक्यप्राय होतं. माझा डावा गुडघा प्रचंड दुखायचा आणि ते 5 वर्ष मला त्यांनी छळलं. त्यानंतर 2005मध्ये वयाच्या 43व्या वर्षी मी प्राणायामाकडे वळलो आणि 2.5 वर्षानंतर माझा ऑस्ट्रिओआर्थरायटिस, जो खूप सिव्हिअर लेवलला होता, तो पूर्ण बरा झाला. आणि ऐन 50शीत मी परत एकदा लेदर बॉल क्रिकेट खेळायला लागलो. म्हणजे 25-25 ओव्हरच्या मॅचेस खेळलो, नेट्समध्ये बॉलिंग केली, क्रिकेटचे अपघात सहन केले, पण या सगळ्यांना मला प्राणायामाने तारलं. तर ह्या ज्या आपल्या जीवनविद्या आहेत, त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला एक स्वयंशिस्तीसाठी पण होतो. तुम्हाला तुमचं विचार स्पष्टता येते, तुमच्या उद्योगामध्ये त्याचा चांगला वापर करता येतो. तर हे जी चिंतन तुम्हाला जे, आणि त्या काळात तुम्ही अंतर्मुखही होता, ते जेव्हा प्राणायाम करताना किंवा व्यायाम करताना किंवा सूर्यनमस्कार घालताना किंवा वेगळं त्यासाठी बसून, हे जेव्हा तुम्ही अंतर्मुख होता, त्यावेळेला कितीतरी वेळेला तुमच्या अडचणीवरती मात करण्याची युक्त्या त्यावेळेला सुचतात, किंवा उद्योजकीय युक्त्या देखील सुचतात, की आपण हे असं केलं तर हे, म्हणजे ह्या ज्या युक्त्या सुचणं, हे सुद्धा त्यावेळेला त्या काळामध्ये आपल्याला होतं. असा अनुभव उद्योजकांना येईल त्यांनी जर हे स्वतःसाठी वेळ जर ठेवला, म्हणजे ही बाहेरची आकर्षणं दूर करून स्वतःसाठी वेळ दिला, तर तोही एक अनुभव येऊ शकतो. तो अनुभव विद्यार्थ्यांनाही येऊ शकतो. आणि जवळजवळ 10 परीक्षांमध्ये मला राष्ट्रीय रँक्स मिळाल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. पण मी नेहमी असं म्हणतो तत्व, की ह्या अपयशामागचं जे सूत्र आहे ते तुम्ही विचार किती करता ते आहे. तुम्हाला लोकांनी किती सांगितलं हे ह्याच्यातनं होऊ शकत नाही. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये क्लासेस न लावता मला यश मिळालं, कारण ते स्वयंविचारामुळे. तर तो स्वयंविचार आहे, तोच उद्योजकीय गोष्टीत आपल्याला तारतो, तोच गुंतवणुकीमध्ये तारतो, तोच आयुष्यामध्ये तारतो, तोच आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये तारतो. हे प्रत्येक गोष्ट जे म्हणतात ना, म्हणजे कुठली गोष्ट ती पहिले मेंदूत तयार व्हावी लागते आणि ती प्रत्यक्षात येते, आणि तिथे ते नीट करण्याचं कामच तुम्ही जे सांगितलं की ती विद्या, विचार करणं तेच करतं. सर, यातनंच क्रिएट होते ती व्हॅल्यू, जे तुम्ही शिकत जाता, जे तुम्ही ग्रहण करता, ॲब्सॉर्ब करता. त्याच्यामुळं व्यवसायातली व्हॅल्यू आणि स्वतःची व्हॅल्यू ही क्रिएट कशी करायची, त्यावरही तुम्ही खूप फोकस देता. बरोबर. खूप चांगला मुद्दा आहे हा, आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण गुंतवणुकीचं तंत्र तुम्ही बघा, उद्योजकीय तंत्र बघा, नोकरीतलं तंत्र बघा, ते एकच आहे. आणि ते 2 शब्दांभोवती गुंफलेलं आहे, व्हॅल्यू आणि प्राईस. तुम्ही जेवढी मूल्य निर्मिती करता स्वतःची, की ज्याच्यातनं तुम्ही एक व्यक्ती म्हणून घडता, तुम्ही एक उद्योग म्हणून घडवता. कारण शेवटी काय असतं, उद्योग म्हणजे काय असतं, की देर इज अ व्हॅल्यू प्रपोजिशन टू अ कस्टमर, आणि त्याची व्हॅल्यू डिलिव्हरी आपण करतो.
जे आपण ग्राहकाला सांगितलं की हे मी तुझ्यासाठी करतोय, ते डिलिव्हर करण्यासाठी मी रचना उभ्या करतो. त्याला आपण व्हॅल्यू डिलिव्हरी म्हणू. त्याच्यासाठी माझी एक व्हॅल्यू सिस्टम असावी लागते की हे मी कशा प्रकारे करणार. त्याचे व्हॅल्यू क्रिएटर्स कोण आहेत ह्याच्याबद्दल मला स्पष्टता असायला लागते. मी स्वतः आहे, पण माझे सहकारी आहेत, माझ्याबरोबर काम करणारे कर्मचारी आहेत, आणि ते आपली व्हिजन म्हणजे संकल्पचित्रातनं ही स्पष्टता येते. आणि ही जी व्हॅल्यू तुम्ही जोपासता त्याच्यातनं तुमची प्राइसिंग पॉवर देखील वाढते. म्हणजे एका प्रकारे ते होतं. दुसरीकडे जेवढं तुम्ही तुमच्या ह्या ग्राहकाला ही व्हॅल्यू देण्याचं, ग्राहक जेव्हा तुमची सेवा किंवा वस्तू घेतोय त्याला काहीतरी मोल त्यातनं एवढं मिळणार आहे की तो म्हणतो की अरे ह्याच्यासाठी मी ही वस्तू घेणार आहे. देन यू स्टार्ट क्रिएटिंग अ पुल फॅक्टर. जेव्हा तुम्ही जेवढं पुल फॅक्टर करता, जेवढी व्हॅल्यू तुम्ही निर्माण करता स्वतःसाठी किंवा उद्योगामध्ये, यू आर क्रिएटिंग अ पुल फॅक्टर. आणि जे उद्योग किंवा ज्या व्यक्ती पुल फॅक्टर्स निर्माण करतात त्यांना नेटवर्किंग किंवा पुढे पुढे करणं किंवा अनेक ठिकाणी पिचेस करणं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पुश, तुम्हाला करावं लागत नाही. सो पुल निर्माण करणं हे व्हॅल्यूमधनं होतं. सो जेवढा तुम्ही व्हॅल्यू हा पूल निर्माण कराल तेवढं तुमची हळूहळू प्राइसिंग पॉवर देखील वाढते. कारण तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने वरती जाता आणि लोक म्हणतात की नाही ही व्यक्ती किंवा हा उद्योगाशीच मला निगडीत व्हायचं आहे, कारण त्याच्यामुळे मला काहीतरी त्यातनं लाभ होणार आहे. कारण समोरचा माणूस त्याच्या लाभाचा विचार करत असतो, तुमच्या लाभाचा नाही. त्यामुळे त्या दृष्टीने जर आपण विचार केला की मी त्या व्यक्तीला काय व्हॅल्यू देतोय, तोच नोकरदार सुद्धा विचार करू शकतो. की बऱ्याच वेळेला नोकरदार माणूस काय म्हणतो की अरे मला पगार किती मिळतोय ह्याचा विचार, म्हणजे प्राईसचा विचार प्रत्येकजण करत असतो. ह्या उलट आपण त्याची उलटी नाण्याची बाजू बघितली आणि असं म्हटलं आय एम गोइंग टू क्रिएट मोर व्हॅल्यू फॉर माय एम्प्लॉयर, तर आय कॅन अश्युअर यू युअर प्राईस विल कॅच अप. कारण लोक तुम्हाला शोधत येतात, तुमची किंमत वाढत जाते आणि तुमच्या जबाबदाऱ्याही वाढत जातात. त्यामुळे व्हॅल्यूवरती तो फोकस पाहिजे. आणि गुंतवणुकीचं तर सूत्रच आहे व्हॅल्यू वर्सेस प्राईस. चांगली गुंतवणूक म्हणजे काय की त्याचं मोल म्हणजे व्हॅल्यू शोधणं, उत्तम असेसमेंट करणं. प्राईस तर सगळ्यांनाच माहिती असते, शेअर बाजारात आपण बघितलं तर किंमत सगळ्यांना माहिती असते, पण त्याचं जे मोल आहे त्या गुंतवणुकीचं हे शोधण्याची जी कौशल्य किंवा कला आहे, तो जो आत्मसात करतो त्याला तो उत्तम गुंतवणूकदार होतो. कारण एक दिवस ती प्राईस इज गोइंग टू कॅच अप विथ व्हॅल्यू. आज ती प्राईस खाली आहे, व्हॅल्यू खूप जास्ती आहे, आणि तुम्ही जर ते आधीच शोधू शकलात तर ती एक दिवस प्राईस कॅचअप होते आणि मग त्यातनं तुमचे रिटर्न्स बनतात. त्यामुळे व्हॅल्यू वर्सेस प्राईस हा खूप मोठा पॅराडाईम, हा अतिशय महत्त्वाचा पॅराडाईम आहे. तो विद्यार्थ्यांनी जोपासला पाहिजे, नोकरदारांनी जोपासला पाहिजे, म्हणजे उद्योगामध्ये, आणि माझ्यासारख्या निवृत्तीवर झुकलेल्या माणसांनी सुद्धा ते केलं पाहिजे. कारण नाहीतर एक व्यक्ती म्हणून विचार केला तर मी घरात कटकट माझी होते, पण ह्या उलट तिथे सुद्धा जर मी व्हॅल्यू निर्माण करत राहिलो तर कुठल्याही परिवाराला कोण अडगळ होणार आहे कधी. कारण परिवाराला सुद्धा त्याची किंमत मिळतेच ना, की एखाद्या व्यक्तीचा खूपच महत्वाचा. हो, पण एखादी व्यक्ती जर बाणगुळ झाली तर कुणाला बाणगुळ हवं असतं, मग ती कटकट होते लोकांना. तर त्याच्याऐवजी ही जी मी मनोभूमिका घेतली आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर असतो, आय एम गोइंग टू ऑलवेज थिंक ऑफ क्रिएटिंग मोर व्हॅल्यू. प्राईस डोंट वरी, इट विल कॅच अप. तर हेच मी उद्योगामध्ये करू शकतो, हे गुंतवणुकीत केलं पाहिजे, सगळीकडेच ते उपयोगी आहे. म्हणजे हे उपयोगिता मूल्य आणि उपद्रव मूल्य खरं आहे. या दोन काय निवडायचंय आता, अगदी खरं आहे. हे आपल्याला अगदी याच्यातनं तुम्ही बेसिकच जे गोष्टी आहेत ना ते खूपच मूलभूत, प्रत्येकासाठी हे उपयोगाचं हे पडणार आहे. सर आता पुढचा काळ अस्थिरतेचा सध्या सगळंच, म्हणजे हे टेरिफ प्रकरण आहे, इतर मार्केट पण अस्थिर आहे. अशा याच्यात तगून राहण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी 5 टिप्स काय सांगाल सगळ्यांना? सगळ्यात पहिलं टिप मी असे देईन की भारतीय अर्थव्यवस्थेवरती विश्वास ठेवा, भारतीय उद्योजकांवरती विश्वास ठेवा. उद्योजकांमध्ये जे कौशल्य आहे, जे विचार करण्याची क्षमता आहे, आणि त्याच्यापैकी आपल्या ऑडियन्समधले पण अनेक लोक आहेत की जे नाविन्याचा शोध घेत आहेत, इनोव्हेशन करत आहेत, की त्यामुळे भारतीय उद्योगावरही विश्वास आपण ठेवूया. हे दुसरं सूत्र आहे. तिसरं सूत्र असं आहे की भारताला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला भविष्यकाळ आहे. ह्याला कारण आपली जी परंपरा आहे, पुरातन परंपरा आहे, ती सर्वसमावेशक आहे. म्हणून आज भारतीय मनुष्य जेव्हा जगाच्या पाठीवर कुठेही जातो तेव्हा त्याचा स्वीकार सहज होतो. तो कुठल्याही समाजामध्ये दुधात साखर
तसा विरघळून जातो आणि त्या त्या समाजाला, त्या त्या राष्ट्राला तो योगदान देणारा होतो. तुम्ही ज्याचं उपद्रव मूल्य म्हणून उल्लेख केला, तो उपद्रवी होत नाही, तो उपयोगी होतो. आणि ते जेवढं आपण भारतीय समाज जेवढ्या सहजपणे करतो आणि त्यामुळे आज आपल्याला जगभर एक स्वीकार्यता खूप प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे संधी देखील निर्माण झालेल्या आहे. चौथा मी विचार असा मांडीन की थिंक आउट ऑफ द बॉक्स. सगळेजण करतायत तेच करायला आपण जाऊया नको. आपण काहीतरी एक वेगळा विचार करू. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक उद्योग वेगळा आहे, त्याच्यासमोरच्या संधी वेगळ्या आहेत आणि संधी आपण निर्माण आपल्या प्रयत्नाने करू शकतो. आपण दुसऱ्यासारखं होण्याचं काही कारण नाही. आपण स्वतःच एक आपलं व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो. माझी आई मला लहानपणी, बाकी आमचे सगळे मराठीत संवाद असायची, पण आई मला एक वाक्य नेहमी म्हणायची, ते मला इतकं कोरलं गेलेलं आहे डोक्यामध्ये. आई मला म्हणायची, ऐसी जगा बैठ जहाँ कोई न कहे उठ. म्हणजे यू क्रिएट युअर ओन स्पेस थोडक्यात. मग ती उद्योगामध्ये असेल, व्यक्ती म्हणून असेल किंवा विद्यार्थी म्हणून असेल, यू क्रिएट युअर ओन स्पेस. सो डोंट कम्पीट विथ अदर्स. म्हणजे पाचवं मी सूत्र असं म्हणेन, डोंट कम्पीट विथ अदर्स. स्पर्धा हे एक दुसऱ्याची स्पर्धा हे विषवत आहे, पण स्वतःची स्पर्धा ही अमृतमय आहे. त्यामुळे स्वतःची स्पर्धा आपण सतत करूया. आपला उद्योग अधिक कालच्यापेक्षा चांगला कसा होईल ह्याचा विचार करूया. आणि मगाचा जो आपला मुद्दा होता की व्हॅल्यू हा जो विषय आहे ती त्यातनंच निर्माण होते. म्हणजे थोडक्यात मला माझ्या ज्या कमतरता आहेत त्याचा शोध घेणं, त्याचं निराकरण करणं, माझ्या दोषांचं निराकरण करणं, एक व्यक्ती म्हणून आणि उद्योग म्हणून, हे जेव्हा मी करतो त्यावेळेला माझा भविष्यकाळ आपोआप घडतो. जे मी मगाशी म्हटलं तसं रिटर्न्स आर अ बाय प्रोडक्ट आणि रिस्क मॅनेजमेंट इज द कोर थिंग. त्यामुळे हे जे आपण ह्या ज्या फाउंडेशनल गोष्टी आहेत त्याचा जर आपण मूलभूत गोष्टींचा जर विचार केला तर अनेक गोष्टी आपोआप घडतात. त्याच्याबद्दल मला फार हे विचार करावा लागत नाही, ते आपोआप घडत जातं. तर तसं एक मनोभूमिका आपण ठेवली तर आजचा जो दिवस आहे तो आपण आनंदाने मूल्यनिर्मितीमध्ये घालवू शकतो, रादर दॅन वरिंग अबाउट द फ्युचर. आणि ते घडणारच आहे चांगल्या प्रकारे. आणि भारताचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच माझ्या संचिताच्या 99% पैसे शेअर बाजारात आहेत. सर, आता शेवटचा राऊंड आपण एक वाक्यात, शब्दात तुम्ही उत्तर त्याचं देऊ शकता. भांडवल म्हणजे नेमकं काय? पैसे, जमीन, वस्तू की आणखीन काही? एका प्रकारे मी त्याला म्हणेन पैसे. पण ज्याचा मगाशी मी उल्लेख केला त्याला मी थोडासा स्पर्श करतो, कारण मी म्हटलं की प्रारंभ होतो ह्या ज्ञानाच्या भांडवलाने, पण शेवटी त्याचं रूपांतर पैशामध्ये होते, म्हणून मी त्याला पैसे असं उत्तर दिलं. प्राधान्य कशाला? धंद्यात गुंतवणूक करणं आणि स्वतःमध्ये गुंतवणूक करणं? मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी जोडीनेच जातात, ह्याच्यामध्ये कुठेही विरोधाभास नाही. सरळ मार्गाने व्हॅल्यूज जपत श्रीमंत होता येत नाही असा एक समज आहे, तो खरा आहे खोटा आहे? तो पूर्णपणे खोटा आहे. माझे 75 कंपन्यांसाठी वर्कशॉप झाले, पण त्या कुठल्याही कंपनीमध्ये मी कधी गुंतवणूक केली नाही, कारण कोणीही असं म्हणू नये की तुम्हाला काहीतरी आतलं माहिती होतं म्हणून तुम्ही केलीत. मी पूर्णपणे ज्याला आपण इथिकल इन्व्हेस्टिंग म्हणतो ते पाळतो. पैसा आला की सर्व प्रश्न सुटतात? बऱ्याच अंशी प्रश्न सुटतात, पण जीवनाचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की जीवनविद्या ही आपण त्याचबरोबर जोपासली पाहिजे, मग खऱ्या अर्थाने प्रश्न सुटतात. अपयशाला आयुष्यात किती महत्त्व आहे? अपयशाला खूप महत्त्व आहे, पण अपयशापासून आपण शिकलो नाही तर मात्र त्याचा काही उपयोग नाही. अपयशाला महत्त्व खूप आहे, कारण त्याच्यातनं आपण घडतो. माणूस जो घडतो तो अपयशातनं घडतो, त्यामुळे त्याला फार महत्त्व आहे. पण शिकलो आपण त्यातनं तरच. सर, प्रत्येक गोष्टीतनं तुम्ही एकदम म्हणजे जरा मूलभूत गोष्टी आहे ना, मूलभूत प्रिन्सिपल, ते आम्हाला तुम्ही सांगितलं आणि याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टी आम्हाला मिळाल्यात. त्यामुळे ज्यांना ग्रोथ करायची आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, ती स्वतःमध्ये असो या बिझनेसमध्ये असो, आणि एक नवीन पाथ निर्माण करायचा आहे, नवीन मार्ग तयार करायचा आहे, अशा प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ, आजचा हा पॉडकास्ट हा उपयोगाचा येणार आहे. हे फक्त ज्ञान तुमच्याजवळच ठेवू नका, तुमच्या किमान 3 मित्रांना हा पॉडकास्ट पाठवा. याच्यामधनं तुम्ही काय शिकलात अशा 5 गोष्टी आम्हाला कळवा. आणि एक विसरू नका, हा पॉडकास्ट किमान 3 मित्राला पाठवा ज्यांना असं वाटतं, ज्यांच्याबद्दल की त्यांनी ग्रोथ करावी. पुन्हा भेटू नवीन एका गेस्टसह. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि बदलत राहा. धन्यवाद.